जय शिवराय. आजच्या दिवसातला दुसरा किल्ला किल्ले बिरवाडी आणि बेस विलेज आहे बिरवाडी गाव आणि त्याच्या बाजूच्या टेकडीवरती बिरवाडी किल्ला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. त्यानंतर वरती बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की ते पाहायला भेटतील. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या दिवसातला आमचा हा दुसरा किल्ला आहे आणि रोहापासून जवळपास 25 ते 28 किलोमीटर असणारा हा बिरवाडी किल्ला आहे. रोहा शहराच्या आसपास असणारे अनेक किल्ले, त्यातले 4 ते 5 किल्ले पाहण्याचा आज आमचा विचार आहे. त्यातला हा दुसरा किल्ला आहे. बघूया आज किती किल्ले बघून होतात. 1200 फूट उंच गिरिदुर्ग प्रकारातील हा बिरवाडी किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने खूपच सोपा समजला जातो. रोह्याच्या अवचितगडापासून सुरू झालेल्या डोंगर रांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डूगड, बिरवाडी असे अनेक छोटे छोटे किल्ले आहेत. इतिहासात फारसा उल्लेख या किल्ल्यांचा आपल्याला आढळत नाही. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. भवानी माते मंदिराकडून जी वाट येते तर दुसरं प्रवेशद्वार आहे. तर हे जे प्रवेशद्वार आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळं जर किल्ल्यावरती येताना आपण या पाठीमागच्या बाजूने आलं तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार लागेल आणि खरी वाट हीच आहे. मुख्य वाट जी आहे हीच वाट आहे आणि गेली अनेक शतकं या महादरवाजा आहे, महाप्रवेशद्वार आहे, हे अजूनही जसंही तसं आहे, शाबूत आहे. त्यामुळे किल्ल्याचं जे वैभव अजूनही या किल्ल्याचं वैभव टिकून आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. पश्चिम दिशेला असलेलं बिरवाडी किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. अनेक शतकांपासून तग धरून असलेलं उभं असलेलं हे मुख्य प्रवेशद्वार आजही आपल्याला पाहावयास मिळते आणि या प्रवेशद्वारावरनं या किल्ल्याची, या गडाची श्रीमंती आपल्या लक्षात येते. मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये आल्यानंतर या आतील बाजू आणि वरती प्रवेशद्वारावरती जाण्यासाठी साईडने पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूनी आपण प्रवेशद्वाराच्या वरती त्या झेंड्यापर्यंत पोहोचू शकतो. हे आहे परंतु पूर्ण बुजलेलं आहे माती आणि दगडाने. आणि आणखीन एक पाण्याचा टाका आहे. पाणी आहे पण कचरा आणि घाण खूप आहे आणि बांधलेलं आहे. बराचसा भाग बांधून टाकं बनवलेलं आहे परंतु झुडपं वगैरे याच्यामध्ये आहेत. या ठिकाणी वरचा भाग कोसळून पूर्ण टाकं बुजलेलं आहे. हे देखील एक पाण्याचं टाकं आहे. वास्तूंचे अवशेष येते बालेकिल्ल्यावरील आणि इथे एक चौथरा आहे वास्तूचा. कदाचित बालेकिल्ल्यावरील वाडा असावा. आणि ध्वजस्तंभ आहे इथे. असा छोटे खाणे असलेला हा बिरवाडी किल्ला आहे. भुयार टाके असेल, भुयार या ठिकाणी एक भुयार आहे. बिरवाडी किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 1200 फूट उंच एवढी आहे आणि किल्ल्यावरती पाहण्यासारखे फक्त अवशेष आहेत. त्यानंतर प्रवेशद्वार असेल आणि भवानी मातेचं मंदिर, पाण्याच्या टाक्या आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. त्याच्या व्यतिरिक्त या किल्ल्यावरती पाहण्यासारखं असं फारसं काही नाही आहे. आणि छोटे खाणे असलेला किल्ला तुमचा अर्धा तासामध्ये आरामात बघून होतो. आणि जवळपास 4-5 किल्ले जे आहेत रोह्याजवळचे ते किल्ले असेच छोटे खाणे असल्यामुळे एका दिवसामध्ये जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे आमचा बिरवाडी किल्ला पाहून झालेला आहे. आता आम्ही मुख्य प्रवेशद्वाराकडून वरती किल्ल्याला चढलेलो आणि आता भवानी माते मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने उतरणार आहोत आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन तिसऱ्या किल्ल्याकडे निघणार आहोत. किल्ल्यावरून आजूबाजूचा दिसणारा परिसर
आणि कोकणातील बंदरं असतील किंवा व्यापारी मार्ग असतील, घाटवाटा असतील, या सर्वांवरती लक्ष ठेवण्यासाठी ही किल्ल्यांची एक साखळी त्या काळात उभी करण्यात आली होती. छोटे छोटे असलेले टेकड्यांवरती, डोंगरावरती किल्ले, त्या दृष्टीने याची बांधणी त्या काळात गेलेली आहे. बिरवाडी किल्ल्याचा हा एक बुरुज आहे आणि या किल्ल्याला एकूण 7 बुरुज आहे, तटबंदी विरहित. हे या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. तटबंदी नसून 7 बुरुज या किल्ल्याला आहेत. बरेचसे बुरुज ढासळलेले आहेत आणि त्यापैकी एक हा बुरुज आहे. समोर खोलदरी दिसते आपल्याला. असे एकूण 7 बुरुज या किल्ल्याला आहेत. 6 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि छान असं स्मारक या किल्ल्यावरती महाराजांचं उभारण्यात आलेलं आहे. स्मारकाच्या डाव्या बाजूला हे भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याकडे जाणारा हा पायणी मार्ग. ही या किल्ल्यावरील तुटलेली तोफ आहे, मंदिराच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेली. आणि भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी मातेचं मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे, परंतु मातेची प्रसन्न मूर्ती या ठिकाणी आहे.